त्रिशपादसरसीरुहभृङ्गो मध्वमौनिमत सिन्धुमृगाङ्कः मानपद्धतिमुखं मतमाख्याच्चन्द्रिकान्तमसकृच्चतुरोऽसौ श्रीशपादसरसीरुहभृङ्गः. श्रीशपाद म्हणजे त्या भगवंताचे चरण, श्रीरंग क्षेत्रामधील भगवंताचे चरण. सरसीरुह म्हणजे कमल, त्यामध्ये भृंगाप्रमाणे असणारे म्हणजे भुंग्याप्रमाणे असणारे. मध्वमौनी मत सिंधू मृगांक. मध्वमौनी म्हणजे मध्वमुनी मध्वाचार्य, त्यांचे मत तो जणू काही सिंधू म्हणजे समुद्र, त्यामध्ये मृगांक म्हणजे चंद्राप्रमाणे असणारे. मान पद्धती मुखम. मान पद्धती म्हणजे जयतीर्थ स्वामींनी रचलेला प्रमाण पद्धती ग्रंथ मुखम इत्यादी. तसेच चंद्रिकांतम म्हणजे चंद्रिकादी ग्रंथांपर्यंत. मतम म्हणजे मध्वसिद्धांत. असकृत अनेक वेळा. चतुरहा असौ म्हणजे चतुर असलेले हे राघवेंद्र स्वामीजी, कुशल असलेले राघवेंद्र स्वामीजी. आख्यात म्हणजे व्याख्यान केले, निरूपण केले. श्रीरंग यात्रेचे वर्णन करताना नारायणाचार्य पुढे सांगतात की कोणत्याही क्षेत्री गेले तरी राघवेंद्र स्वामींच्या पाठप्रवचनामध्ये कोणताही खंड पडत नव्हता. श्रीरंग क्षेत्री देखील अत्यंत विद्वान असलेल्या, अत्यंत कुशल असलेल्या राघवेंद्र स्वामींनी, जे राघवेंद्र स्वामीजी त्या श्रीरंग क्षेत्री असलेल्या विष्णूच्या चरणकमलांसाठी जमणू काही भ्रमरच आहेत, आणि जे राघवेंद्र स्वामीजी या मध्वसिद्धांत रूपी समुद्रासाठी चंद्राप्रमाणे आहेत, अशा या राघवेंद्र स्वामींनी नित्यक्रमाप्रमाणे या श्रीरंग क्षेत्री देखील अगदी जयतीर्थ स्वामींच्या प्रमाण पद्धती ग्रंथापासून श्री व्यासराज स्वामींच्या चंद्रिका ग्रंथापर्यंत सर्व ग्रंथांचे आपल्या शिष्यांना, जमलेल्या श्रोत्यांसाठी निरूपण केले.